दिलीप गेले थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध साधारण सर्वदेव नमस्कारा केशवपती गच्छती असं म्हटलं जातं। आकाशातून पडणारं पाणी विविध मार्गाने समुद्राला जाऊन मिळतं, त्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या जाती ह्या जे सगळे समाज आहेत ते ओबीसी मध्ये एकत्रित आलेले आहेत। आता आजपासून आपली ओळख कोणती तर ओबीसी म्हणा, एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व ही आपली ओळख आहे। प्रतिमेला नमन करतो। बलुतेदार भटके विमुक्त जनजाती समन्वय समिती अमरावती यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दिनेशजी बिजवेजी, प्रमुख वक्ते वसंतरावजी जामोदे सर, राजेंद्रजी नवाथे, संजयजी हिंगासपुरे, श्रीकृष्णजी माहुरे, कैलासजी गिरोळकर, अनिताताई कुकिले, रंजनाताई भगिनींनी 12 बलुतेदार महासंघ हा जवळजवळ 2004 सालापासून अमरावतीमध्ये कार्यरत आहे आणि त्या 12 बलुतेदार महासंघाचं कोरोनाच्या नंतरच्या पिरियडमध्ये त्याच्यानंतर माझ्याकडे अध्यक्षपद आलं। याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर जनसंघाचं उदाहरण आपल्याला देता येईल। ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा रागच केला पाहिजे जरुरी नाही आहे, त्यांच्यामध्ये जर चांगले काही गुण असतील तर ते आपण पण घेतले पाहिजे। अतिशय संयमी जात, मी नेहमी देताना उदाहरण सांगतो की माझ्या गावामध्ये एकच ब्राह्मणाचं घर। सर्व सकल ओबीसी प्रवर्गातील सर्व समाजातील थोर संतांचा मुख्य उद्देश म्हणजे एक दुसऱ्या समाजाला परिचय व्हावा, त्यांच्या मधुर वाणीतून समाज प्रबोधन व्हावे, तथापि त्यांच्या शिकवणीची समाजाला नितांत गरज आहे। या प्रमुख उद्देशाने समितीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज रविवार संत चरित्र व त्यांचे महात्म्याबद्दल तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्यावर माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर श्री वसंतराव जामोदे सर सन 1978 मध्ये ते PhD झाले। नोकरीबद्दल दिनांक 12 ऑगस्ट 1969 ते 27/7/70 पर्यंत 1 वर्ष GS कॉलेज खामगाव येथे डेमॉन्स्ट्रेटर। सर्वप्रथम मी संत जगनाडे महाराज आणि सरस्वती देवी माता यांच्याबद्दल मी अभिवादन करतो। संतांचे सद्गुण या मातीत रुजलेले आहेत। संतांच्या जन्मामुळेच ही भूमी पावन झाली आहे, मंगल झाली। या संत चळवळीमध्ये संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत सावता, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, चक्रधर स्वामी, संत रामदास, संत जगनाडे महाराज, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत भीमाभोई, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, अजून पुष्कळ उच्च देऊन स्वागत करतील दिलीपराव अकोटकर साहेब। आपल्या बलुतेदार महासंघाबद्दल आणि मी 71 वर्षापूर्वी 72 मध्ये आलो। मला अतिशय आतापर्यंतचे जितके काही वाढदिवस झाले त्यापेक्षा मला त्यावेळेस अतिशय आनंद झाला की नाही, आपल्या महासंघातर्फे होणारा वाढदिवस हे एक अद्वितीय ठेव आहे आणि त्या दिवशी मी हे आभार व्यक्त करायला पाहिजे होते, परंतु धुंदला त्या दिवशी वातावरणही काही चांगलं नव्हतं, फारसं वेळभरात झाला होता। तर ती गाथा बुडालीच नसती सुरुवातीला। पांडुरंग 13 दिवस कशाला थांबले असते, त्याच वेळेस बुडाली नसती, परंतु ही कुशाग्र बुद्धीचे जगनाडे महाराज कुशाग्र बुद्धीचे होते
ते जीवनचरित्र, तर त्याकरता साहित्य किंवा रेफरन्स बुक मला जे उपलब्ध करून दिले ते अवेदानजी राजगुरू महाराज यांचे पुष्प आहे. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व समाज बांधव भगिनी, संघटना चालवताना काय काय त्रास होतो हे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहतो. ते गेल्या 35-40 वर्षापासून संघटनेचं काम करतो. संघटनेच्या माध्यमातून काहीही करता येते. आम्ही आधी ओबीसी मध्ये होतो. आमचा समाज शाळा शिकत असताना अशी परिस्थिती होती की शाळेची फी भरायची परिस्थिती नव्हती. अशी आमची म्हणजे सत्य घटना आहे आणि माझ्यावरचं आहे, अनुभूती सांगतो. आणि संघटनेतून कार्य कसे होत असतात. पहिलं पुष्प संत गुरुबा काका यांच्यापासून सुरू झालं आणि आज नव्या पुष्पावर आपण इथं उपस्थित झाला. सर्वप्रथम मी आताचे प्रवक्ते यांनी सांगितलं की प्रत्येक समाजाने आपल्या संतांचं नाव घ्यावं. तेली समाज प्रत्येकाला जेव्हा फोन येतं तेव्हा जय संताजी म्हणतं. म्हणजे आम्ही संताजीचे लेकर आहोत हे आमच्या समाजातलं बीज वाक्य झालेलं आहे. जे कोणी वावरत नसतील त्यांनी पुन्हा आठवण करून घ्यावी आपल्या आपल्या समाजाच्या संतांना एकमेव याकडे लक्ष द्यावं. तुमचा आणि प्रस्ताव ते त्याच्यासाठी ते जर बोलत असतील तर त्याला आपल्यावर कशाला दोष आहे. तेव्हा दोष रहित होऊन हा गाळा चालवावा आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोणीही मराठ्याला मतदान करणार नाही अशी शपथ आजच्या दिवशी घ्यावी अशी मी तरी विनंती करतो. तुम्हाला माहीत असेल तिकडे श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व समाज बंधू आणि भगिनी, आज मी पहिल्यांदाच या व्याख्यानमालेला आलेले आहे आणि अतिशय चांगला हा उपक्रम आहे. कारण जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत काहीच होणे शक्य नाही. जसं भावरे सरांनी म्हटलेलंच आहे की एकमेका सहाय्य करून बोराडे, दिलीपराव कोटकर, सुभाषराव शिंदे, विठ्ठलराव सांगे, पंडितराव जोडेकर, राजेंद्रजी पतकाळे, तुकाराम प्रधान, कॅप्टन रमेश अविनाश कोळ, श्री दिनेशराव विठ्ठलराव कंगाले, डॉक्टर गोपीचंद चव्हाण, राठोड, सगळे कामधंदे सोडून तसं नांदुरकर सरांनी म्हटलं की घरच्या बाईची परवानगी असल्याशिवाय आपण कुठं जाऊ शकत नाही. तीच परवानगी तुम्हाला पण लागलेली आहे रविवारी येण्याच्या दृष्टीनं. कारण आजचा वेळ तुम्ही आमच्याकडे देता. याच्यानंतर मी विनंती करेल की शक्यतो फॅमिलीसह येण्याचा प्रयत्न करा. घरच्या बायांना जर याची गोळी जर लागली मला हे चळवळ आपली पुढे जायला काही हरकत नाही. जूनच्या कार्यक्रमाला बऱ्याचशा भगिनी आल्या होत्या आणि आज जे 82 लोक इथं उपस्थित आहेत. जूनचा कार्यक्रम यशस्वी झाल्याचं ते एक होतं काय. तिथं जे जेवढे लोक होते गाडगे बाबा यांच्या जीवनावर, तेव्हा सगळ्यांनी गाडगेनगरचं जे समाधी मंदिर आहे त्याच्या मागे जो हॉल आहे तिथं याच वेळेला 3 ते 5 त्या दरम्यान आपण सगळ्यांनी यावं. मध्यंतरी 15 तारखेला एक मोठी मिटिंग होईल. ज्या मिटिंगमध्ये शक्यतोवर या बलुतेदार समितीची एक कार्यकारिणी आपण गठीत करण्याच्या विचारामध्ये आहोत. कारण काही लोकांना मतं जर दिले तर ते अधिक सक्षमपणे कामं करू शकतात अशी आमची धारणा आहे. आणि त्या दृष्टीनं ती मिटिंग जर बोलावली, आपल्याला जर फोन जर आला आपण अवश्य या. आपल्याकडे पद असो किंवा नसो आपण समाजाचे एक महत्त्वाचे व्यक्ती आहात आमच्या दृष्टीनं. आणि प्रत्येक माणूस इथे येणारा जो आहे तो त्या समाजाचा समन्वय का म्हणजे महत्त्वाचाच आहे. करणारी सर्व जाती धर्माची एक सद्गुरू मानली आणि आजच्या प्रेरणेने तुम्ही इथे उपस्थित झाले. आजचं नवं पुष्प आहे. आपण 12 मुद्देदार हे सर्व उपेक्षित घडून
आज उपस्थित घडलेल्या कुठं या लोकांनी पोलीस साहेबांनी गरीब साहेबांनी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुण्यात आणल्या कार्यक्रम आमचे श्रीकृष्ण काका मावरे कितीतरी 20-25 वर्षापासून अखंड प्रवास चालू आहे यांचा याच मार्गात असे असंख्य हा तास या कार्यक्रमाला लाभले आणि विशेष म्हणजे मी सुचवलं होतं 15-26 जानेवारीला आमच्या दामोदर सरांना मी ज्ञानेश्वरीवर याच व्यासपीठावर याच हॉलमध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला बोलावलं होतं. मोजून 10-15 माणसं हात धरू ठेवावं लागेल त्यांना अरे थांब जाऊ नको नंतर कीर्तन आहे नंतर जेवण परंतु थांबायला तयार नाही 10-15 माणसं कायम राहावं प्रतीक्षा. समाजाच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बिजवे दादा त्याचबरोबर आजच्या या 9व्या एक साथ राष्ट्र विकास भारत माता की वंदे वंदे हम सब संत जगन्नाथ महाराज की ओबीसी समाजाचा ओबीसी समाजाचा सर्वांनी ग्रुप ओबीसी समाजाचा ओबीसी समाजाचा फोटो काढा सर. आवाज द्या नाही आज मजा नाही असा सार्वजनिक फोटो घ्या चेहरे दबतो.